जळो आता नावरूप माझे पाप गाठीचे, संताची या चरण रजे उतरू ओझे मातीचे. लटिक्याचा अभिमान होतासीन पाववित, संताची या चरण रजे उतरू ओझे मातीचे. तुका म्हणे आरोपीचे, तुका म्हणे आरोपीचे, सुख साचे निनावे, संताची या चरण रजे उतरू ओझे मातीचे. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संताची कृपदाने कथिता विस्तारू, कृपदाने कथिता विस्तारू. आवादी सद्गुरुदास तुका, आवादी सद्गुरुदास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरो. जळो आता नावरूप माझे पाप गाठीचे, संताची या चरण रजे उतरू ओझे मातीचे. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय संत कृपेने आपल्या जीवनामध्ये प्राप्त असलेल्या भगवत सुखाची मीमांसा करतात. विठ्ठल विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजो निधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी परिसरातून या अत्यंत पवित्र अशा श्री क्षेत्र दर्जी बोरगाव या गावातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ आध्वर्यू
कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी वृंद, गायनाचार्य, मृदंगाचार्य या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये सद्गुरू स्वामी चिन्मयानंद महाराज यांच्या 99व्या संजीवन समाधी सोहळ्याचं औचित्य साधून संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव, रामकथा ज्ञान यज्ञ सोहळा, या सोहळ्यातील आजच्या दुसऱ्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा, या मंदिर व्यवस्थापन समितीच्या द्वारा उभे राहिलेले टाळकरी, मृदंगाचार्य, उपस्थित सर्व वैष्णव या सर्वांच्या प्रेमातून हरिभक्तीपरायण आदरणीय गायनाचार्य, मृदंगाचार्य आदरणीय दौलत गुरुजी यांच्या आदेशातून या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे अवघ्या 1 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल मोठ्या श्रद्धेने, अत्यंत उत्साहाने, भावपूर्ण हृदयाने आपण हा महोत्सव या ठिकाणी संपन्न करत आहात. या गावातील संपूर्ण परिसरातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व टाळकरी, संगीताच्या क्षेत्रातील, मृदंगाच्या क्षेत्रातील अत्यंत बुजुर्ग असे लोक, वारकरी संप्रदायात, वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय संत मंडळी आणि परिसरातून आलेले सर्व वैष्णव, या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये भगवान स्वामी चिन्मयानंद स्वामींच्या या समाधी प्रांगणामध्ये आपण हा 99व्या क्रमांकाचा महोत्सव संपन्न करत आहोत आणि शताब्दी महोत्सवाची तयारी आपण करत आहोत. पुढच्या वर्षी हा उत्सव, या उत्सवाचं 100वे वर्ष असणार आहे. अर्थात तो शताब्दी महोत्सव संपन्न होणार आहे. तो शताब्दी महोत्सव सुद्धा आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न व्हावा. तोपर्यंत देवान आपल्याला कोणालाही हात लावू नये अशी देवाच्या चरणी मी प्रार्थना करतो. तुमच्या सगळ्याच्याच उपस्थितीत हा महोत्सव संपन्न व्हावा. हेच सगळे टाळकरी, हेच मृदंगाचार्य, हेच सगळे श्रोते त्याही उत्सवाला उपस्थित राहावे आणि तो 100वा उत्सव मला सुद्धा पाहायला मिळावा अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. आज मोठ्या उत्साहाने आपण इथे आलेलो आहोत. आजची ही या उत्सवातली 2 नंबरची कीर्तन सेवा आहे. खरं म्हणजे 2 नंबरची म्हणायचं का नंबर 2ची म्हणायचं हे 11 वाजता ठरणार आहे. दुसरा दिवस आहे एवढी गोष्ट खरी आहे आणि मोठ्या श्रद्धेने आपण इथे आलोत. वारकरी संप्रदायातील थोर व्यक्तिमत्व, परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय विदर्भ रत्न गोपालक पूज्य आदरणीय पाचपोर बाबा यांच्या अमृतवाणीतून आपण रामकथेचा लाभ घेत आहोत. त्या कथेकरता साथ देण्याकरिता उपस्थित असलेले सर्व आमचे गुरुबंधू आदरणीय कृष्णा महाराज, ते सुद्धा या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पूज्य महाराजांच्या दररोज 2-3 तास कथेचा योग आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे आणि त्यानिमित्तानेच आपण या ठिकाणी हा महोत्सव संपन्न करत आहोत. सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे आणि महाराज या अभंगातून संत कृपेने आपल्या जीवनामध्ये प्राप्त असलेल्या भगवत सुखाची मीमांसा करतात. प्रत्येक
माणसाच्या जीवनामध्ये मनुष्य आपल्या जीवनातली प्रत्येक क्रिया ही सुखासाठी करत असतो. माणसाच्या अंतःकरणातील इच्छेचं बाहेरचं टोक वस्तू असेल, पदार्थ असेल, व्यक्ती असेल, पण त्याच प्रत्येक इच्छेचं आतलं टोक मात्र सुख हेच असतं. वस्तू कशाकरता? सुखाकरिता. पदार्थ सुखाकरिता. ऐका, व्यक्ती सुखाकरिता. लक्ष द्या, मनुष्य रात्रंदिवस जे कष्ट घेत असतो त्या कष्टातून इच्छा काय असते? आपलं जीवन सुखी झालं पाहिजे. ऐका, क्रिया पारमार्थिक असू द्या किंवा क्रिया प्रापंचिक असू द्या किंवा क्रिया सामाजिक राजकीय असू द्या, प्रत्येक क्रियेचं बाहेरचं टोक पद असेल, प्रतिष्ठा असेल, पदार्थ असेल, पैसा असेल. पण पद, प्रतिष्ठा, पदार्थ, पैसा हे सगळं कशासाठी? तर त्याचं आतलं उत्तर आहे सुखासाठी. हेच त्याचं उत्तर आहे. एखाद्या माणसाला असं वाटतं एक सलग 217 एकर जमीन आपलीच असावी, असं एखाद्या माणसाला वाटतं. कशासाठी? सुखासाठी. दुसरं काय? म्हणजे जमीन कशासाठी? सुखासाठी. ऐका, एखाद्या माणसाची इच्छा असते 3-3.5 कोटीचं आपलं घर राहावं. कशासाठी? घर सुखासाठी. म्हणजे बंगला सुखासाठी, जमीन सुखासाठी. एखाद्या माणसाची इच्छा असते 1.5-2 कोटीची गाडी असावी. कशासाठी? सुखासाठी. म्हणजे गाडी कशासाठी? सुखासाठी. बंगला कशासाठी? सुखासाठी. जमीन कशासाठी? सुखासाठी. बँकेत बॅलन्स असावा असं माणसाला वाटतं. कशाकरता? सुखाकरिता. जाऊ दे, अगदी सोपं करूया. माणसं जगतात कशाकरता? सुखाकरता. आणि मला वाटतं माणसं मरतात कशाकरता? फाशी घेणारे लोक कशाकरता फाशी घेतात? घ्या एकदा फाशी आणि व्हा मोकळं. म्हणजे जीवनातल्या कोणत्याही घटनेच्या बुडाशी सुखच दडलेलं आहे. कोणतीही घटना मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखासाठीच करतो, एवढी गोष्ट मात्र खरी आहे. आता बघा ना, तुम्ही सगळे दिवसभर शेतातलं कष्ट करून, काहीतरी उद्योग करून, मेहनत करून, अगदी शांत निवांत 1-2 चादरी पांघरून घेऊन आराम झोपायचं सोडून अशा थंडीमध्ये सुद्धा धावपळ करत या मंडपात इथं येऊन बसलात. कशा करता? सुखाकरिता. बरोबर आहे ना? मग 12:30 वाजेपर्यंत चालू देऊ का? नाही, म्हणजे सुखा करताच आला तर घ्या की, सुख काय अडचण नाही. अर्थ इतकाच आहे, आपण आपल्या जीवनातली प्रत्येक क्रिया सुखासाठीच करतो, एवढी गोष्ट मात्र खरी आहे. लक्ष द्या, जीव हा रात्रंदिवस प्रयत्न सुखाकरिताच करतो. तर आता ऐका, एवढा प्रयत्न करूनही त्याला सुख का मिळत नाही? मग ते सुख कधी मिळेल? कशाने मिळेल? केव्हा मिळेल? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं, त्याची चर्चा आजच्या कीर्तनात करायची नाही. ती चर्चा नाही आज. फक्त चर्चा एवढीच करायची, सुखासाठीच मनुष्य काय करतो? प्रयत्न करतो. आणि मग सुखासाठी प्रयत्न करणारा जो जीव आहे, तो जीव सिद्धांतामध्ये भगवंताचा, देवाचा काय आहे? अंश आहे. मग जीव जर देवाचा अंश आहे तर देव अंशी आहे आणि जीव काय आहे? अंश आहे. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःष्ठानि इंद्रियानि प्रकृतिस्थानी कर्षति. ऐका, जीवात्मा हा भगवंताचा, परमात्म्याचा काय आहे? अंश आहे. अंश. जीव देवाच्या किती जवळ आहे? तुकोबाराय सांगतात, उदका वेगळा, उदका वेगळा, उदका वेगळा,
नवे तरंग निराळा आता भजो कवने परी आता भजो कवने परी वेगळा नवे तरंग निराळा तरंग उदका वेगळा निराळा नव्हे. अर्थात तरंग आणि उदक याच्यामध्ये काय फरक आहे? उदक म्हणजे पाणी आणि तरंग म्हणजे त्यात अशी छोटी 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 दगड असतात तरंगामध्ये. तरंग म्हणजे काय? पाणीच की हो. मग तरंग म्हणजेही पाणीच असेल आणि उदक म्हणजे काय आहे? पाणीच आहे. मग त्याला नाव दोन का आली? बघा, उदक आणि तरंग वस्तू दोन आहेत का वस्तू एकच आहे? वस्तू एकच आहे, पण नावं किती झाली? दोन झाली. का बरं? त्याचं उत्तर आहे, पाण्याच्या आकारमानात, वस्तुमानात, स्थूलमानात जेव्हा बदल होतो तेव्हा त्या झालेल्या बदलाला तरंग असं नाव येतं. हवा आली ना, हवा, वारा लागला, पाण्याला वारा लागला की त्याच्यात बदल होतो आणि त्या बदलाचंच नाव काय येतं? तरंग असं नाव येतं. अगदी तसंच आहे. शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्मतत्व, या तत्वाला, शुद्ध ब्रह्मतत्वालाच मायेची हवा लागली की त्याच्यामध्ये बदल होतो आणि त्याला ईश्वर देव हे नाव मिळतं. त्या शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्मतत्वाला अविद्येची कल्पनेची हवा लागली की त्याच्यात बदल होतो आणि त्याला जीव हे नाव येतं. त्याच शुद्ध निकळ ब्रह्मतत्वाला माझे माझे ही हवा लागली की त्याच्यात बदल होतो आणि बद्धता हे त्याला नाव येतं. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादे शिव बोली जेते. लक्ष द्या, आपल्या बोलण्याचा अर्थ इतकाच आहे, हवा जर नसेल तर तरंग तरंग नसून ते काय आहे? पाणीच आहे. अगदी तसं कल्पनेची आणि अविद्येची जर हवा नसेल तर जीव जीव नसून जीव कोण आहे? देवच आहे. ज्ञानोबराय बोलतात, हा परमात्माची परी दुसरा. जीव जीव नसून तो जीव काय आहे? देवच आहे, परमात्माच आहे, भगवानच आहे. अर्थ सिद्ध इतकाच होतो. जीव आणि देव हे म्हणजे उदक नाम परमात्मा आणि तरंग म्हणजे जीवात्मा. उदक आणि तरंग हे दोन्ही एकमेकाच्या जितके जवळ आहेत, मला वाटतं त्याच्याही पेक्षा जीव देवाच्या काय आहे? जवळ आहे. अर्थ एवढाच याच्यातून सिद्ध होतो की जीव हा भगवंताचा, देवाचा काय आहे? अंश आहे. आणि मग जर जीव देवाचा अंश आहे तर मग जीव दुःखी का? ऐका, कारण जीवात्मा हा कोणाचा अंश आहे? देवाचा. मग ज्या देवाचा जीव अंश आहे तो देव तर सुखाचा आगर आहे, सर्व सुखाचे आगर. परमात्मा सुखाचा आगर आहे, परमात्मा सुखाचा निधी आहे, परमात्मा सुखाचा गाभा आहे, परमात्मा सुखाचा ठेवा आहे. सुखरूप ऐसे कोण तुझे सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खेते. परमात्मा सुखाचा सागर आहे, सागर सुखाचा निधी, सुख सागर जोडला. लक्ष द्या, ही भाषा आहे कोणाची? ज्ञानोबरायाची. सुखाचा निधी, सुख सागर जोडला. लक्ष द्या, भगवान परमात्मा जर सुखाचा सागर आहे तर त्याचाच अंश असलेला जीव दुःखी. रात्रंदिवस जन्मच्या जन्म झालं
युगाच्या युग गेली, शतकाच्या शतक गेली, कित्येक तरी देह गेले, हा जीव सुखासाठी रात्रंदिवस काय करतोय? भटकतो. पण ऐका, जो जीव सुखासाठी भटकतोय तो जीव सिद्धांतामध्ये देवाचा, परमात्म्याचा काय आहे? अंश आहे. आणि ज्याचा अंश आहे तो देव तर सुखाचा काय आहे? सागर आहे. मग सुखाचा सागर जर देव असेल तर त्याचा अंश असलेला जीव दुःखी का? काही कारण आहे का दुःख आहे त्याच्या जीवनामध्ये? का रात्रंदिवस धडपडतोय? का रात्रंदिवस तळमळतोय? का रोज एका गावाला सुखासाठी भटकतोय? आता जरा बरं वाटतंय. अर्थ इतकाच आहे. नेमकं कारण काय? अडचण काय त्याच्यात? कसं आहे बघा, पाऊस आहे. पाऊस जर 2 महिने आलाच नाही तर वाहणारा ओढा काय होतो? कोरडा पडतो, आटतो. 4 महिने पाऊस जर बंद झाला, आलाच नाही तर वाहणारी नदी आटते. बरोबर. 2 वर्ष जर पाऊस पडलाच नाही तर धरण सुद्धा काय होतं? आटत. 12 वर्ष पाऊस पडला नाही तर समुद्र. अर्थ इतकाच आहे, जो कधी आटतच नसतो त्याचं नाव आहे सागर. ज्ञानोबरायाची भाषा किती गोड आहे. वार्षिये विन सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू. ज्ञानोबराय बोलतात, जो आटतच नसतो त्याचं नाव काय आहे? सागर आहे. सागर. आता आहे का, तसा देव भगवान परमात्मा हा सुखाचा ओढा आहे का सुखाची नदी आहे? सागर आहे. आणि मग देव जर सुखाचा सागर आहे तर त्याचा अंश असलेला जीव दुःखी का? काय कारण काय? एक नियम आहे बघा, सरळ नियम आहे. काय? जे गुणधर्म अंशित असतात तेच गुणधर्म अंशात असतात. हा कायदा आहे, नियम आहे. बघा, ऊस आहे, ऊस. साखर आहे. साखर कशापासून बनते? ऊसापासून. म्हणजे ऊस काय झाला? अंशी झाला. आणि साखरेचे छोटे छोटे कण त्याचा काय झाला? अंश झाला. आता सांगा, ऊस हा चवीने गोड आहे, म्हणूनच त्याचा अंश असलेली साखर सुद्धा चवीने गोड आहे. अजून सांगतो, मीठ आहे. मीठ विहिरीच्या पाण्यापासून मीठ बनतं का बोरच्या पाण्यापासून मीठ बनतं? समुद्राच्या पाण्यापासून. म्हणजे समुद्र कोण झाला? अंशी. आणि मिठाचे छोटे छोटे खडे काय झाला? त्याचा अंश झाला. आता सांगा, अंशी असलेला समुद्र हा चवीने कसा आहे? खारट आहे. म्हणूनच त्याचा अंश असलेलं मीठ सुद्धा कसं आहे? खारट आहे. वाढवत नाही. म्हणजे या 2 उदाहरणातून आपल्या हे पक्क लक्षात आलं, जे गुणधर्म अंशित असतात तेच गुणधर्म अंशात असतात. जे सामर्थ्य अंशित असतं तेच सामर्थ्य अंशामध्ये असतं. तर मग ऐका, आपल्या सिद्धांतामध्ये, आपल्या भूमिकेमध्ये इथं अंशी कोण आहे? देव, परमात्मा. अगदी बरोबर. आणि अंश कोण आहे? जीवात्मा. मग जर अंशी असलेला देव सुखाचा सागर आहे तर त्याचा अंश असलेला जीव दुःखी का? काय कारण? खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर सापडल्याशिवाय इथून उठण्यात मजा नाही. काही कारण काय? का दुःखी आहे? शोधलं पाहिजे ना आपण. लोक म्हणतात, अरे आम्ही तुझा वडील बघितला, आम्ही तुझा आज्जा बघितला, आम्ही लहान लहान असताना तुझा पंजा सुद्धा बघितला, तुझी सगळी खानदान आम्ही बघितली. या 10 खेड्यात कोणाची हिम्मत नव्हती त्यांच्या पुढे यायची. या 10 खेड्यात काही असू द्या, कुठलंही परमार्थाचं काम असू द्या, सांसारिक एखादं सामाजिक काम असू द्या,
कधीही दातृत्वाच्या बाबतीत त्यांचा हातच वर असायचा, नेहमी ते देत असायचे. अरे अशा तुझी खानदान आणि त्या खानदानीत जन्माला आलास आणि खुशाल लोकांना मागून तंबाखू खातो. या वाक्याचा अर्थ असा नाही काढायचा विकत घेऊन खायची असते, असा नाही. उत्तर इतकंच आहे की तुझं हे वागणं तुझ्या खानदानाला शोभत नाही. आपला मुद्दा इतकाच आहे. इथं आहे कुठं? तसं जीव हा कोणाच्या खानदानातला? देवाच्या खानदानातला. आणि देवाच्या खानदानात तू जन्माला आलाच आणि देव तर सुखाचा सागर आहे. आणि त्या खानदानीत जन्माला येऊन सुखासाठी जन्माच्या जन्म झालं, भटकतोच, फिरतोच, तडफडतोस. हे तुझं वागणं हे का? हे असं का? काय कारण आहे? खानदान तर सुखाचा सागर अशी आहे ना, तर मग हा जीव दुःखी का? याचा शोध घेतला पाहिजे. खरं म्हणजे बरं का, खरं म्हणजे संसारामध्ये सुख मिळत नाही का? बोला की. टिकत नाही. अगदी बरोबर. म्हणजे संसारात सुख आहे का नाही? आहे, आहे. जर संसारात सुखच असेल तर इकडे आलात कशाला? उत्तर असं आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आहे संसारात सुख आहे, पण प्रमाणानंच बोलतो आहे की, पण थोडा आहे हो. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. अजून भाषा आहे. किंचित सुखाचा धरिला अभिलाष तेने झाला नाश बहु पुढे. अर्थात संसारातलं जे सुख आहे ते सुख क्षणिक आहे, एक. अनित्य आहे, दोन. नष्ट होणार आहे, तीन. अशा अनेक समस्येनं ते ग्रासलेलं आहे. मिळत नाही असं नाही, मिळतंय, पण थोडं मिळतंय. ते मिळालेलं काय होत नाही, टिकत नाही, ते नष्ट पावते. जुने कीर्तनकार मंडळी ते दृष्टांत सांगत आलेले आहेत बघा, आणि खूप रंगवून सांगतात जुने लोक. ते दृष्टांत मिळतं त्याला सुख, थोडं सुख मिळतं, आणि थोड्या सुखासाठी कित्येक तरी दुःख तो सहन करतो. थोडं सुख मिळतं. ते एक माणूस होता. जुनी लोक लय खास सांगतात, पण तुम्ही म्हणसाल नेमका काय दृष्टांत आहे ते आम्हाला सांगितल्याशिवाय आम्हाला तरी कसा कळायचा? तुम्हाला कळण्याकरता सांगतो. एक माणूस, त्याच्या पाठीमागं वाघ लागला. वाघ. आता वाघ मागं लागल्यावर माणूस पूर्वेकडे पळल का दक्षिणेकडे पळल? वाघ मागं लागल्यावर अहो वाट दिसल तिकडे पळल. वाघ मागं लागला आणि मग झालं काय, त्याला समोर एक विहीर दिसली. त्याला वाटलं चला पोहायला येत होतं, विहिरीत उडी टाकू आणि पाण्यात पोहू, वाघाच्या तावडीतून वाचू. म्हणून विहिरीत उडी टाकणार. नेमका 2012चा काळ, दुष्काळ. 8 परस विहीर पण कोरडी, आणि विहिरीत आता असा नाग. आता विहिरीत खाली उडी टाकावी तर नागोबा, विहिरीच्या काठावरच थांबावं तर पाठीमागून वाघोबा. काय करावं? पण संसारिक माणसं हुशार असतात. ते विहिरीच्या काठावरच एक जुनं वडाचं झाड होतं, आणि त्याच्या पारंब्या अशा विहिरीत लोंबकळत होत्या. या पट्ट्यानं अशी झेप घेतली आणि त्या पारंबीला लोंबकळला. झालं काय, त्याच पारंबीवर वरच्या बाजूला आग्या मोहोळ होत. याच्या हेलकव्यानं त्या माश्या सगळ्या उठल्या आणि त्याच्या अंगाला येऊन गुदगुल्या करायला लागल्या. माश्या गुदगुल्या. आता ऐका, आता ऐका. खाली उडी टाकावी तर, विहिरीच्या काठावर उडी टाकावी तर, आणि तसंच लोंबकळत राहावं तर माश्या चावतात. किती बेजारी आहे, किती बेजारी. कोणाची? त्या लोंबकळलेल्याची. हे मी कोणाचं सांगतोय? काय काय फजिती, केवढी फजिती आहे हो. ऐका आता पुढचं ऐका. तेवढ्यातून काय झालं, याच्या हेलकाव्यामुळं त्या मोहळाचा कांदा फुटला. कांदाच म्हणते, कांदा फुटला आणि त्याच्यातून कधीतरी एखादा मधाचा थेंब
खाली पडायचा, खाली पडायचा. या पट्ट्यानं तेवढ्यातून जीभ अशी आणि त्या जिभेवर असा तो थेंब झेलायचा आणि मग त्यानं म्हणायचं, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. ऐका, कधीतरी पडणाऱ्या एखाद्या थेंबासाठी वाघही विसरला, नागही विसरला, त्या चावणाऱ्या माशाही विसरला. कोण? तो लोमकाळ्या. हे कोणाचं चाललंय? लोमकाळ्याचं. ऐका काय अवस्था आहे हो. माझा मुद्दा संपलाय. कधीतरी मिळणाऱ्या किंचित सुखासाठी आम्ही सगळी दुःख सहन करायला तयार आहोत, परंतु जीवाला खऱ्या अर्थाने या सुखाची आवश्यकता नाही. जीवाला ते सुख पाहिजे की ते सुख शाश्वत पाहिजे, चिरंतन टिकणार पाहिजे. खऱ्या सुखाचीच जीवाला काय आहे? अपेक्षा. आणि मग ऐका, जीवाला कोणत्या सुखाची अपेक्षा आहे? त्या सुखाचं लक्षण तुकोबाराय शेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका मेळे आरोपीचे, तुका माने आरोपीचे. म्हणे अरूपीचे सुख साचे निनावे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज कोणत्या सुखाची जीवाला अपेक्षा आहे त्या सुखाचं लक्षण सांगतात. महाराज सांगतात, तुका म्हणे अरूपीचे निनावे साचे सुख. म्हणजे जे ज्याला रूप नाही एक, निनावे म्हणजे नाव नाही दोन, आणि साचे म्हणजे सत्य आहे तीन. अर्थात ज्याला रूप नसतं, ज्याला नाव नसतं, ऐका, तेच सत्य असतं. ज्याला रूप नसतं, नाव नसतं आणि सत्य असतं तेच सुख असतं. आणि ज्याला रूप नसतं, नाव नसतं, सत्य असतं, ते दुसरं तिसरं काय नसून तो देवच असतो. तुका म्हणे तुची खरा येर वाऊगा पसारा. लक्ष द्या, कारण नाम आणि रूप हे दोन्ही अंश मायेचे आहेत. सच्चित सुखात्मकम ब्रह्म असं म्हटलंय. तेव्हा रूपरहित, नावरहित आणि सत्य असं जे तत्व आहे तेच सुख आहे. आणि ते दुसरं कोण नसून तो प्रत्यक्ष देवच, भगवानच आहे. आपण मुद्दाम शेवटच्या चरणामध्ये प्रवेश केलेला आहे. लोकांना थोडासा धीर येतो. झालं हो, आता बुवा शेवटच्या चरणात आलाय, आता काय थोडंच राहिलंय, काय नाही, अगदी 10-20 मिनिटात, 31 मिनिटात थांबू आपण, अगदी वेळेत थांबू. तुम्हाला किती थंडी वाजते याची मला जाणीव आहे, त्यामुळे अगदी वेळेत थांबू. आणि म्हणून ऐका, तुका म्हणे आरोपीचे सुख साचे निनावे, निनावे साचे आरोपीचे, असं सुख पाहिजे. हे सुखाचं लक्षण केलं तर हे निनावे आरोपीचे साचे हे उगाच जरा गडबड झाल्यासारखं वाटत असलं, तकलीफ होत असली कळायला, तर अगदी सोपं करू. जीवाला कोणत्या सुखाची अपेक्षा आहे तर त्याचं दोनच प्रकारात वर्गीकरण करतो. प्रत्येक जीवाला असं वाटतं आपल्याला मिळणारं सुख खरं असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? खरं असलं पाहिजे, ही एक माणसाची अपेक्षा आहे. आणि दुसरी एक माणसाची अपेक्षा आहे कोणती? आपल्याला मिळणारं सुख कायम टिकलं पाहिजे. पहिली गोष्ट खरं असावं आणि दुसरी गोष्ट कायम टिकावं. प्रत्येकाची अपेक्षा हीच आहे बघा. आता गृहीत धरा,
कीर्तन संपल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला मी 1000 रुपयाची नोट देणार आहे. संपल्यानंतर हे बंजाली काय काय माझा प्रस्ताव यांनी धुडकावला हो. बंजाली मला वाटतं उलट दीपक महाराज हे लोक असं म्हणत असतील, ते बंद झालेली 1000ची नोट कशाला देता, त्याच्यापेक्षा 100 रुपयाची द्या पण खरी द्या. म्हणजे सिद्ध काय झालं, सिद्ध हे झालं आपल्याला मिळणार खरं असलं ही जे प्रत्येकाची अपेक्षा. ठीक आहे. आता दुसरी अपेक्षा कोणती, आपल्याला मिळणार टिकाऊ असावं, टाकाऊ नसावं, टिकाऊ असावं, टिकणार पाहिजे. आता गृहीत धरा, कीर्तन संपल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला मी 2000 रुपयाची नोट देणार. 2000 रुपयाची. आणि एकदा नाही 5 वेळा देणार, म्हणजे 5 नोटा देणार तुम्हाला मी कीर्तन संपल्यानंतर. बघा, आत्ता माझ्या प्रस्तावाला कोणीही नाकारायला तयार नाही. मला वाटतं चालणारीच नोट. मला वाटतं हे म्हणत असतील काय, महाराज करा ना जय विठ्ठल म्हणून. कारण प्रत्येकाला 2-2 हजाराच्या 5 नोटा द्यायच्या म्हणजे वेळच लागणार की हो. म्हणजे पण लक्षात ठेवा, तुम्ही माझा हा प्रस्ताव अर्धाच ऐकलाय, अजून पुढचा राहिलेला प्रस्ताव ऐका जरा. पुढचा प्रस्ताव असा आहे, 2000 रुपयाची नोट तुम्हाला मी देणार, 5 वेळा देणार, 5 नोटा देणार. आणि काय करणार, त्या दिलेल्या 5 नोटा तुमच्याकडून मी परत घेणार. काय मला वाटतं लोक आता असं म्हणतील, 5 वेळा नोटा द्यायची पुन्हा परत घ्यायची, त्याच्यापेक्षा महाराज असं करा 200चीच द्या, फक्त परत मागू नका. म्हणजे सिद्ध काय झालं, मिळालेलं टिकलं पाहिजे. आणि पहिलं सिद्ध काय झालं, मिळालेलं खरं असलं पाहिजे. मग आता ऐका, खरं सुख आणि टिकणारं सुख हे फक्त देवाचंच आहे, फक्त पांडुरंगाचंच आहे. आणि म्हणून अशा शाश्वत सुखाची, नित्य सुखाची, खऱ्या सुखाची अपेक्षा ही प्रत्येक जीवाला आहे. आणि अशा सुखाची अपेक्षा करणारा जो जीव आहे, तो जीव सिद्धांतामध्ये देवाचा, भगवंताचा काय आहे, अंश आहे. आणि देव तर सुखाचा सागर आहे. तर मग त्याचा अंश असलेला जीव दुःखी का? म्हणजे प्रश्न अजून शिल्लक आहे, अजून काही उत्तर सापडलेलं नाही. तर आपल्याला उत्तर द्यायचंय, जीव दुःखी का, त्याचं उत्तर शोधायचंय. मग उत्तर आहे का, उत्तर असं आहे, एका वडिलाने मुलाला सांगितलं, बाळू जा घरामध्ये जा, घरामध्ये कोपऱ्यामध्ये कपाट आहे, ऐका कपाट आहे, कपाटामध्ये एक लोखंडाची डबी आहे आणि त्या डबीमध्ये परीस ठेवलेला आहे. तेवढी डबी काय कर, घेऊन ये. कोणी सांगितलं, वडिलांनी सांगितलं मुलाला. कोपऱ्यामध्ये कपाट आहे, त्या कपाटामध्ये लोखंडाची डबी आहे, त्याच्यामध्ये परीस आहे, तेवढा घेऊन ये. कोणी सांगितलं हे, वडिलांनी. कोणाला सांगितलं, मुलाला सांगितलं, बाळूला. कोपऱ्यामध्ये कपाट आहे, कपाटामध्ये लोखंडाची डबी आहे. काय काय डोक्यात शिरा नका, काय शिरलं का, उशीर लागला, 3 वेळा सांगितल्यावर शिरलं. कपाटात काय आहे, लोखंडाची डबी आहे आणि त्याच्यात काय आहे, परीस आहे, परीस. लोक म्हणतील, मग जर परीस असेल तर ती डबी सोन्याची झाली पाहिजे, पण खरं सांगतो ती डबी लोखंडाचीच होती.
अहो डबीतच आहे ना तो. ऐका 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 ऐका, तो परीस कशात आहे? डबीत आहे, डबीत ठेवलेला आहे. आता डबीत ठेवल्यावर काय आदर राहिला असेल का बरं? सांगा बरं. डबीत कृष्ण महाराज आता डबीत ठेवलाय म्हणल्यावर ते टेकलाच असेल ना. निदान इकडून इकडून नसला तरी ती खाली तरी. ऐका, तर ती डबी कशाची झाली पाहिजे? सोन्याची. पण ती डबी कशाची होती? लोखंडाची. एक जण म्हटला मग ते परीस तरी खोटा असला पाहिजे. पण ऐका, तो परीस खराच होता. परीस खराच होता आणि तरी पण ती डबी लोखंडाचीच होती. तुम्ही म्हणाले कसं शक्य आहे? आता मला सुद्धा पटत नाही, पण मी तरी काय करू? ते असं दृष्टांतात असंच लिहिलेलं आहे, मी तरी काय करू? ते खेड्यामध्ये एक कीर्तनकार सांगायचे, काही लोकांना हौस असते वेदांत सांगायची, ते सांगत होते आणि ते म्हणायचे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्म मिथ्या आहे, जग सत्य आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्म मिथ्या आहे आणि जग सत्य आहे. आता निदान त्यांनी तुकाराम महाराज म्हणतात एवढं तरी म्हणायला नाही पाहिजे का नाही? आता हे तुमच्यासारखे जाणकार श्रोते असे चिटकून बसलेले, त्यांना काय सोचतंय का हे? त्यांना सण होईना गेलं. त्यांनी महाराजाच्या पायाला चिमटा घेतला. महाराज महाराज चुकलंय चुकलंय, उलट झालंय उलट. महाराज उलट त्यांच्यावरच खवळले. का बसाव, उलट झालंय उलट झालंय. माझ्या वहीत असंच लिहिलंय म्हणजे. हे अवघडच गणित आहे सगळे. ऐका, तर ती डबी कशाची आहे? आणि त्याच्यात काय आहे? परीस. अहो अक्षरशः बाळू गेला, त्यानं कपाट उघडलं, ती डबी घेतली. कशाची? लोखंडाची डबी घेतली आणि तिचं झाकण उघडलं तर त्यात अक्षरशः खरा काय आहे? परीस आहे, परीस. तरी सुद्धा ती डबी तरी सुद्धा ती डबी लोखंडाचीच होती. त्याचं कारण आहे, सोपं कारण आहे, तो परीस प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळलेला होता. कारण त्यावेळेस काय प्लॅस्टिक बंदी झालेली नव्हती. प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळलेला होता. आता मला सांगा, प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळून परीस किती महिने त्या डबीत ठेवल्यावर डबी सोन्याची होईल? बोला. होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. सांगा मला, त्या डबीत परीस नाही का? डबीत परीस नाही का? अशी कोणती डबी आहे सांगा की त्या डबीत परीस नाही? बोला बोला बोला. प्रत्येक डबीमध्ये काय आहे? आणि मग तैसा हृदयामध्ये रामू एरवी सर्वांचे हृदय देशी सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. प्रत्येकाच्या हृदय मंदिरात काय आहे? प्रत्येक डबीत काय आहे? परीसच आहे. तरी सुद्धा या डब्या अशा फोटो काढण्यासारख्या का? अशा नाराज का? काय कारण काय? डबीत काय आहे? परीसच आहे. पण डबीचं सोनं होत नाही. त्याचं कारण आहे मध्ये आडवा काय आलाय? प्लॅस्टिकचा कागद. त्या कागदानं त्या डबीला सोनं होण्यापासून काय केलंय? रोखलंय, वंचित ठेवलंय. दादानो, मग काय केलं पाहिजे? ती डबी जर सोन्याची व्हावी असं वाटत असेल तर तो कागद काय केला पाहिजे? काढून टाकायचं नाही, फेकायचं नाही. कागद कुठं बी फेकू नका. बिचारा देशाचा पंतप्रधान स्वच्छतेसाठी खूप प्रयत्न करतोय, अशी कागद कुठं पण फेकू नका. तो फेकून द्यायचा नाही, कारण फेकून दिलेला कागद पुन्हा हवेनं येऊन गुंडाळण्याची शक्यता आहे. मग तो काय केला पाहिजे? कागद जाळूनच टाकायचा. एकदा कागद जाळूनच टाकला की पुन्हा येऊन गुंडाळण्याची शक्यता नाही. अगदी त्या न्यायाने तुमचं माझं आपलं जीवन सुखी व्हायला तयार नाही. त्याचं कारण आहे तुमच्या माझ्या हृदय मंदिरात देव आहेच, पण आपलं जीवन सुखी व्हायला तयार नाही. त्याचं कारण देवाच्या आणि आपल्या मध्ये आडवा आलाय. काय आडवा आलाय? प्लॅस्टिकचा.
प्लॅस्टिकचा कागद आडवा आला म्हणते देवाच्या ना आपल्यामध्ये. तर मग काय करा, एखाद्या MES कडे जा आणि ऑपरेशन करून काढा कागद. मग आता काय करत, ऐका ऐका, देवाच्या आणि आपल्यामध्ये कागद आडवा आलाय इथपर्यंत ठीक आहे तुमचं बोलणं, पण प्लॅस्टिकचा नाही. तो कागद कोणता, तर या देहाच्या नावाचा अभिमान रूपी कागद आणि या देहाच्या रूपाचा अभिमान रूपी कागद तो मध्ये आडवा आलाय. आणि मग तो काय करायचा, फेकून द्यायचा का? नाही नाही, तो काय झाला पाहिजे, जळूनच गेला पाहिजे. जळो आता नामरूप, 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 जळो माझे पाप गाठीचे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, जळो आता नावरूप. अर्थात आपलं जीवन सुखी का होत नाही त्याचं कारण आडवं काय आलेलं आहे. महाराजांनी सांगितलंय या देहाचा अभिमान. काय तुकोबारायांचं चरण गोड आहे. तुकोबाराय सांगतात आपलं जीवन तेव्हा सुखी होईल कधी देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा. देवा ताईचा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. थोडक्यात काय, या देहाच्या रूपाचं तादात्म्य हा कागद आडवा आहे. देहाच्या नावाचं तादात्म्य हा कागद काय आहे, आडवा आहे. आणि त्याच्यामुळे आपलं जीवन काय होत नाही, सुखी होत नाही. ते जळून गेलं पाहिजे. जळो आता नावरूप. काय काय ऐका, काय काय जळून गेलं पाहिजे, पुष्कळसा विचार आहे. आपल्याला वेळेत थांबणं हे अत्यंत गरजेचं आहे. काय काय जळून गेलं पाहिजे. महाराज सांगतात जळो तो आचार, जळो तो विचार, जळो ते जाणीव, जळो ते शहाणीव, आता जळो देह सुख दंब मान. महाराज सांगतात तुकोबारायची भाषा आहे, देवामध्ये आणि आपल्यामध्ये ज्याच्यामुळं अंतर पडतं ते जे जे काही असेल ते काय झालं पाहिजे, जळून गेलं पाहिजे.
जळोत ती येथे उपजवी अंतराय जळोत ती येथे अंतराय ओ सायासाची जोडी माझी तुमचे पाया सायासाची जोडी माझी तुमचे पाया जळोतती येथे उपजविती अंतराय येथे अंतराय उपजविती ती जळोत देवाताने आपल्या ज्याच्यामुळे अंतर पडतं तुकोबाराई सांगतात जाळा तुम्ही माझे जाणते मी पण येणे माझा खून मांडीला ते जळून गेलं पाहिजे जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ आगी लागो तया सुखा जेणे हरिनये मुखा संपत्ती आहे आणि ती जर धार्मिकतेला उपयोगाला येत नसेल सत्कर्माला उपयोगाला येत नसेल जळून गेली पाहिजे ऐका उत्तम कुळ आहे आम्ही एक जणाच्या घरी गेलो फेटा बांधला आणि कीर्तनाला आलो कीर्तनाला आल्यानंतर लक्षात आलं कीर्तन झाल्यावर यांच्या घरचे लोक काही कीर्तनाला आलेच नाहीत त्यांना म्हटलं तुमच्या घरचे लोक कीर्तनाला काही दिसलेच नाहीत नाही म्हटले महाराज आमचा खानदानी घराणा कस काय कीर्तनाला येता येत आहे मी म्हटलं मग पेटवा आता कीर्तनच ऐकायला खानदान आडवी येत असेल तर फुका म्हणलं मग काय माझी भाषा नाही तुकोबारायची भाषा आहे काय थोरपण जाळावे ते काय थोरपण भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते अर्थ इतकाच सिद्ध होतोय देवापासून आपल्याला जे जे बाजूला काढलं जातंय ते ते जळून गेलं पाहिजे पुष्कळशा प्रमाण आहेत आपण घरी जाऊन शोधली तर बरं होईल जळो आता नाव जळो आता रूप या देहाचा अभिमान वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव घुले बाबा पाठामध्ये सांगत असताना म्हणायचे बुवा देहाचा आदर केला की देवाचा विसर पडतो आणि ते ओवी म्हणायचे याकरता जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडेला विसरू आत्मबोधाचा ऐका ते म्हणायचे किती जरी लावलं लक्ष तरी हे मातीत होणार आहे मिक्स आणि हे ठरलेलं आहे फिक्स हे लक्षात ठेवा ते म्हणायचे एक ना एक दिवस याची 3 चिपट्या राख होणारच आहे एक ना एक दिवस हे मातीत जाणारच आहे फक्त ते म्हणायचे हे मातीत जाणार आहे याची माती होणार आहे हे आपल्याला मातीत जायच्या अगोदर कळावं एवढं महत्वाचं संपणार आहे अर्थात या देहाचं तादात्म्य जळून गेलं पाहिजे अजून काय जळो आता नावाचं तादात्म्य त्याच्यातूनही बाजूला पडलं पाहिजे काय असतं त्याच्यामध्ये एवढं नावामध्ये मी त्यांना विचारलं का हो आम्ही दर्जी बोरगावला आलतो तुम्ही काही कीर्तनाला दिसलेच नाही म्हटलं महाराज आपलं कुठं पत्रिकेत नाव टाकलंय आता हा काय राष्ट्रपती आहे वय पत्रिकेत नाव टाकायला याचं अवघडच आहे कधी याच्यातून बाहेर पडायचं त्यांना म्हटलं तुम्ही खूपच पाठीमागं कसे काय बसले होते नाही म्हटलं आहे आपलं पत्रिकेत नाव पण खूप खालच्या कडेला टाकलंय म्हटलं काय असतं त्याच्यात बरं एवढं कोण असतं याच्यातून बाजूला गेलं पाहिजे जळो आता नाव जळो आता रूप माझे पाप गाठीचे नावाचा अभिमान रूपाचा अभिमान संपला पाहिजे एका कीर्तनकारांच्या मुलीचं लग्न होतं मी गेलतो लग्नाला गेलो होतो 8 दिवसानंतर एका महाराजाची माझी भेट झाली त्यांना म्हटलं
तुम्ही काय त्या महाराजांच्या मुलीच्या लग्नाला दिसले नाही राव? नाही आलो म्हटले, नाही आलो. पण म्हटलं का आले नव्हते? तुम्हाला पत्रिका नव्हती का? घरी येऊन दिली ती ना म्हटले, आपल्याला पत्रिका घरी येऊन दिली ती. म्हटलं मग घरी येऊन पत्रिका दिली होती मग का आले नव्हते? म्हटलं तुम्हाला वेळ नव्हती का? नाही म्हटले महाराज, मला विचारूनच तारीख काढली होती. अरे मग का आले नव्हते? मग म्हणलं काय तुमची तब्येत काही कोरोना वगैरे झाला? नाही नाही म्हणले, तब्येत होऊन गेला म्हणले आपल्याला मागच, तब्येत पण चांगली होती, मग वेळ पण होती, पत्रिका पण मिळाली. पण मग मी शेवटी म्हणलं मग काय पत्रिकेत तुमचं नाव नव्हतं का? म्हणले होतं की नाव आहे की म्हणले नाव. म्हणलं मग नाव असताना तुम्ही कशी काय आले नाही? मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. कळतं का त्यांना? म्हणले कळतं का? काय आमचं नाव कुठे छापायचं असतं? ते पत्रिकेमध्ये रकाने असतात ना, कार्यवाहक, संयोजक, निमंत्रक, प्रेषक असं असतं ना सगळं. त्याच्यात एक असतो रकाना आशीर्वादाचा, आशीर्वाद. आणि त्या आशीर्वादाच्या लाईनीमध्ये त्यांचं नाव 3ऱ्या क्रमांकाला लिहिलेलं होतं. 3ऱ्या, त्याच्यावरती अजून 2 महाराजाची नाव होती 3ऱ्या क्रमांकाला. आणि मग ते असे रागावले. कळतं का म्हणले त्यांना आमचं नाव कुठं छापायचं असतं? हे आमची लायकी आहे का? म्हणले हे आमची लायकी आहे का? मी माझ्या मनातल्या मनात म्हणलं हेच तुमची लायकी काय काय त्याच्यात एवढं असतंय कोणास ठाऊक. मी म्हणलं बरं झालं ती पोरगी भाग्यवान ठरली, तुमचा आशीर्वाद नाही मिळाला म्हणून. हेतू इतकाच आहे, याच्या पलीकडे गेलं पाहिजे. जळाता नाव जळाता रूप माझे पाप गाठीचे. प्रारब्धानं आलेलं पाप, आपल्या दुष्कर्मानं घडलेलं पाप, संगतीनं घडलेलं पाप, पुष्कळ पापाचा विचार आहे. एकच चरण सांगतो तुकोबारायचं. पाप कशाला म्हणायचंय? तुकोबाराय सांगतात देव अंतरे ते पाप. बस देवातून आपल्या ज्याच्यामुळं अंतर पडतं त्याचं नाव आहे पाप. ते सगळं जळून गेलं पाहिजे. देहाच्या नावाचा रूपाचा अभिमान संपला पाहिजे. बघा, अभिमान संपला पाहिजे ही गोष्ट खरी आहे, परंतु जीवनात माणसानं अभिमान धरावा का धरू नये? धरावा, जरूर धरावा, जरूर. फक्त तो चांगल्या गोष्टीचा अभिमान पकडला पाहिजे. योग्य गोष्टीचा, चांगल्या गोष्टीचा अभिमान जरूर धरला पाहिजे. आमचा एखादा सैनिक परकीय राष्ट्राच्या सीमेमध्ये जातो आणि 70 तासाच्या आत, 70 वर्षाच्या इतिहासात त्याला सुखरूप पुन्हा भारतात आणलं जातं. या गोष्टीचा आम्हाला अभिमान असलाच पाहिजे. या गोष्टीचं आम्ही अभिनंदन. नाही लक्षात आलं? अहो ते परत आलेले कोण होते? अभिनंदनच, प्रश्नच अभिनंदन. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे ना. काय बिघडतो? चांगल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे. आता बघा, महाराष्ट्रभर फिरत असताना किती रस्ते चांगले आहेत. कुठं फैजपूर भुसावळच्या पलीकड, तिथून बाबा कथेला काल इथं पोच झाले. सोपं आहे का ते? सोपं आहे का? तिथून एवढा प्रवास? त्याचं एकच कारण आहे, रस्ते चांगले, रस्ते चांगले. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो, अक्षरशः बिचाऱ्या नितीन गडकरीने महाराज लोकांचं आयुष्य वाढवलं. खरंच हो. काय रस्ते खरं सांगा. आता हे आपलं अंबाजोगाई लातूर असं होईल इतका चांगला, असं स्वप्न तरी होतं का? शक्यच नाही. शक्य. किती रस्ते चांगले. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून आम्ही त्यांना नेहमी म्हणतो आवडीनं, नितीन गडकरी नाही, ते नितीन रोडकरी आहेत. काय आहेत? नितीन रोडकरी आहेत. त्यांचं अजून एक नाव ठेवलंय आम्ही, नितीन रोडकरी. हे लक्षात ठेवा. अर्थ इतकाच आहे, योग्य गोष्टीचा अभिमान जरूर असलाच पाहिजे. आम्ही जो अभिमान पकडलाय तो अभिमान खोट्याचाच पकडलाय, आणि खोट्याचा अभिमान दुःख दिल्याशिवाय राहत नाही. हा अभिप्राय महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. लटिकाचा अभिमान, लटिकाचा अभिमान, लटिकाचा अभिमान,
माती माती अभिमान होतासीन पाववीत. तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या कडव्यामध्ये सांगतात, आपल्या जीवनामध्ये जे दुःख होतंय त्या दुःखाचं कारण आहे अभिमान. आणि अभिमान आपण कशाचा धरलाय? लटिक्याचा, म्हणजे खोट्याचा. खोट्याचा अभिमान दुःख देतो. म्हणून तुकोबारायची भाषा आहे, लटिकेते फेडा तुका म्हणे जाय पिडा. ऐका, आजच्या या सगळ्या चिंतनाचं सार काय आहे? जीवन सुखी झालं पाहिजे. मग जीवन सुखी कधी होईल? उत्तर आहे, दुःख गेलं तर. बरं का, दुःख कधी जाईल? अभिमान मोह संपला तर. मोह कधी संपेल? ज्याचा आपण मोह पकडलाय ती वस्तू आपल्या जीवनाला घातक आहे हे कळलं की मोह जातो. आपण ज्याचा मोह पकडलाय ती वस्तू खोटी आहे हे कळलं की मोह जातो. मोह संपला की दुःख संपलं. दुःख संपलं की सुखच झालं. आणि सुख झालं की कीर्तन संपलं. पुन्हा कशाला कीर्तन करायचं? बरोबर. म्हणजे सुख कधी दुःख गेलं तर. अहो, रात्र गेल्यावर पुन्हा शिल्लक काय असतंय? दिवसच की. रात्रीची बारी सरे, रात्र संपली की खाली शिल्लक काय राहणार आहे? दिवसच. म्हणजे दुःख संपलं, शिल्लक काय राहील? सुखच. दुःख कधी संपेल? मोह गेला की, अभिमान गेला की. आणि मोह अभिमान कधी नष्ट होतो? उत्तर आहे, ज्याचा मोह पकडलाय पहिली गोष्ट ते जीवनाला घातक आहे हे कळावं. आणि दुसरी गोष्ट ते आपल्या जीवनात ते खोटं आहे हे कळावं. 2-2 मिनिटात दोन्ही सांगतो, थांबतो. पंगत बसली होती. संकल्प झाला होता. पुंडलिक वरदा म्हटले होते, आता सुरू करायचं होतं. तेवढ्यात शेजाऱ्याने सांगितलं, गोविंदराव जेवू नका. म्हटलं का? तुमच्या ताटातल्या पदार्थात विष आहे, विष. म्हटलं म्हणजे? बघा ना म्हणे, लाडूवर माशी बसते. तेवढ्यात लाडूवर माशी बसली, मेली ना. त्याच्या लक्षात आलं, आपल्या पात्रातल्या पदार्थात काय आहे? विष आहे. सांगा बरं, आता पात्रातल्या पदार्थात विष आहे हे जर कळलं तर मनुष्य जेवेल का? नाही जेवणार. नाही जेवणार. का जेवणार नाही? बोला बोला. मरल म्हणून. अगदी बरोबर, अगदी बरोबर. पण ऐका, त्या व्यक्तीला इतकी भूक लागली होती. आता जर एक घास अन्नाचा नाही खाल्ला तर दुसऱ्याच क्षणाला तो माणूस काय होणार होता? मरणारच होता. आता बोला, जेवेल का नाही? जेवेल. नाही जेवणार. का नाही जेवणार? नाही जेवून काय होणार होता? मरणारच होता. आणि जेवून काय होणार आहे? मरणारच आहे. मग न जेवता मेल्यापेक्षा मेलेलं काय वाईट? सांगा मग, आता जेवेल का नाही? नाही जेवणार. का नाही जेवणार? त्याचं कारण आहे, तो होता माळकरी.
तो म्हटला हे खाऊन जर मेलो तर PM करायला नेतील, पोस्टमार्टम करायला नेतील, आणि हे न खाता जर मेलो तर वारकरी ज्ञानोबा तुकाराम म्हणी टाळवा पकवाजात वाजवीत नेतील. चला, आपल्या पात्रातल्या पदार्थात विष आहे हे कळलं की त्याच क्षणाला त्याचा मोह काय झाला. ज्ञानोबाराय बोलतात, विषे रांधिली रससोय, जै जेवणारा ठाऊवी होय, तै तो ताटची सांडोनी जाय, जिया परी तैशी संसारा या समजता, जाणी जे जय अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. पहिली गोष्ट घातक आहे हे कळालं, मोह संपला, मोह संपला दुःख संपलं, आणि दुःख संपलं की शिल्लक काय राहिलं, सुख शिल्लक राहिलं, आणि सुख झालं कीर्तन. दुसरी गोष्ट, आपण ज्याचा मोह पकडलाय ते खोटा हे कळावं, खोटा आहे हे कळलं की त्याच क्षणाला त्याचा काय होतो, मोह नष्ट होतो. एक भिकारी भीक मागत होता, आणि भीक मागत मागत 4-5 घरं मागून झाली होती. एका मातोश्रीनं भीक वाढली होती आणि ती घरात गेली होती. तिचं एक लहान मुलगा 5-6 वर्ष वयाचा अंगणामध्ये खेळत होता. त्याच्या हातामध्ये 5 रुपयाचा ठोकळा होता आणि तो खेळत होता. भिकाऱ्याने त्याच्याकडे पाहिलं आणि भिकाऱ्याला वाटलं पुढची 4-5 घरं मागण्यापेक्षा या मुलाला लाडीगुडी लावू, याला 4-2 पैशाची चॉकलेट खायला देऊ आणि याच्याकडचे हे 5 रुपये घेऊ. कारण तो भिकारी जुन्या काळातला होता, म्हणजे 5-2 रुपयात त्याचं भागत होतं बाबा असं. त्यामुळं तो भिकारी तिथं असा घुटमळत होता बरं का, आणि तेवढ्यात काय झालं, शाळेची मधली सुट्टी झाली आणि या मुलाचा थोरला भाऊ 6वीला शाळेत असलेला 12 वर्ष वयाचा पाणी पिण्याकरता मधल्या सुट्टीत घरी आला. त्यानं बघितलं आपला भाऊ दारात खेळतोय, त्याच्या हातात 5 रुपयाचा ठोकळा आहे. भिकारी त्याच्याकडे पाहतोय, तो ते घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून यानं काय केलं, घरात आत जाता जाताच बाहेरूनच आईला आवाज दिला, आई लवकर बाहेर ये, बाळूच्या हातात 5 रुपये आहेत, तो खेळतोय, भिकारी त्याच्याकडे पाहतोय, तो ते घेण्याचा प्रयत्न करतोय, तो लवकर बाहेर ये, असा आवाज दिला. आईच्या कानावर आवाज पोचला. पण गंमत काय झालं, ती आई स्वयंपाक घरात होती. विशेष म्हणजे ती स्वयंपाक करत होती, त्यातल्या त्यात ती भाजी करत होती. त्यातल्या त्यात ती भाजीला फोडणी देण्याचं काम करत होती. स्वयंपाकात सगळ्यात अवघड कार्यक्रम कोणता असतो, फोडणी देण्याचा. फोडणी जर जमली तर तिला सुगरण म्हणतात. फोडणी महत्वाची आहे, नाहीतर मटेरियल सगळ्या जणीकडे सारखंच असतं की हो, सगळ्याकडेच गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, गीता, पंचदशी सगळ्याकडेच असते. फोडणी मग रोज ऐका. आणि म्हणून त्या मातोश्रीने काय केलं, आतनच आवाज दिला, आतनच, घेऊ दे घेऊ दे, खोटेत खोटे. महाराज हा आवाज जसा त्या पोराच्या कानावर गेला तसा त्या भिकाऱ्याच्या सुद्धा कानावर व्यवस्थित गेला. आणि त्याला वाटलं अरे 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 उगीच 11:15 वाजवल्या, काय उपयोग झाला. त्याच क्षणाला त्या 5 रुपयाचा मोह संपला. मोह संपला की दुःख संपलं, आणि दुःख संपलं की जीवनामध्ये सुखच होत. म्हणून लटिक्याचा अभिमान होता शिन पाववीत. आणि म्हणून हे लटक आहे हे कळण्याकरता एक दुसरी गोष्ट, नावाचा रूपाचा अभिमान जळून जाण्याकरता 2, साचे निनावे आरोपीचे सुख मिळण्याकरता 3, या सगळ्या गोष्टी जीवनात होण्याकरता पर्याय एकच आहे. सद्गुरु चिदानंद स्वामी महाराजांची जीवनात काय व्हायला पाहिजे, कृपा व्हायला पाहिजे. संतांच्या कृपेनच हे शक्य होऊ शकतं. महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात
चरण
सुकामने अरूपीचे सुखसाचे निनावे संताची चरण रजे उतरू ओझे मातीचे संत कृपा सद्गुरू चिन्मयानंद स्वामी महाराज यांची कृपा आपल्या जीवनावरती व्हावी आणि आपल्या जीवनामध्ये या देहाच्या नावाचा रूपाचा अभिमान नष्ट होऊन साचे निनावे अरूपीचे असं सुख आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं हीच सद्भावना या निमित्ताने व्यक्त करूया। या मंदिरावर या स्वामी महाराजांच्या चरणी श्रद्धा समर्पित करण्याकरिता संपूर्ण परिसरातून सगळे वैष्णव लोक सगळे एकत्र येऊन या परिसरातले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार महाराज मंडळी वारकरी शिक्षण संस्थेतले ज्येष्ठ श्रेष्ठ बुजुर्ग संत मंडळी सर्व टाळकरी गोडाचे मृदंगाचार्य हे सर्वजण एकत्र येऊन मोठ्या उत्साहामध्ये आपण हा महोत्सव करत आहात। विशेषतः या महोत्सवामध्ये वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड एक दिव्य उज्ज्वल असं व्यक्तिमत्व आपलं सगळं जीवन वारकरी संप्रदायाच्याच सेवेकरिता खर्च करत असलेलं व्यक्तिमत्व गोपालक विदर्भ रत्न रामायणाचार्य पूज्य वाचपोर बाबा यांच्या अमृतवाणीचा आपण लाभ घेत आहात। परिसरातल्या सर्वच वैष्णवांना लोकांना विनंती आहे आपण अधिकाधिक जास्तीत जास्त संख्येने येऊन कथामृताचा लाभ घ्यावा आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रातले थोर थोर ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी संप्रदायातल्या विभूती या ठिकाणी कीर्तनाकरिता सुद्धा येत आहेत येणार आहेत। पूज्य आदरणीय बाबांचंच कीर्तन उद्या या ठिकाणी संपन्न होणार आहे। वारकरी संप्रदायातले थोर थोर साधू संत महात्मे या उत्सवात येणार आहेत। संयोजकांना थोडीशी विनंती आहे खरं म्हणजे ही 9 ते 11ची वेळ तुम्हाला किती तकलीफ होते किमान याच्यासाठी तरी जरा कमी करा आणि 8 ते 10 वर तरी आणा। तुम्हाला आता किती थंडी वाजते किती त्रास होतोय इथून मोटरसायकलीवर जायचं आहे त्रास घ्यायचा आहे आणि म्हणून माझी विनंती आहे हे जे दिवस आहेत 5:30 पावणे 6ला सूर्य मावळतोय आणि म्हणून माझी विनंती आहे आता पूज्य आदरणीय बाबांचं राऊत बाबांचं कीर्तन आपण 7 ते 9 करणार आहेत की नाही 8:30 ते 10:30 माऊलींचं कीर्तन करणार आहेत की नाही मग मी म्हणतो किमान 8 ते 10ची तरी वेळ आणा तुमच्या सुखासाठी हा प्रयत्न करा टाळकऱ्यांना वादकांना त्रास होऊ नये याच्यासाठी तरी या थंडीच्या दिवसात तरी किमान या निर्णयावर या अशी माझी आपल्याला हात जोडून कळकळीची प्रेमाची विनंती आहे। आपण हा विचार कराल अशी मी अपेक्षा बाळगतो। मला वाटतं याच उत्सवात आणि खरं म्हणजे उद्यापासूनच हा निर्णय सुद्धा आपण घेऊ शकाल काही अडचण नाही। हे कीर्तन ऐकणारे लोक हे रात्री 2ला बी ठेवलं तरी येणार आहेत लक्षात ठेवा आणि 5 वाजता बी कीर्तन ठेवलं तरी येणार आहे। ज्यांना यायचंय ना ते तुम्ही कधी ठेवा येतात आणि ज्यांना यायचंच नाही त्यांच्या दारात बी जाऊन कीर्तन केलं नाही म्हणजे शक्यच नाही ना हे लक्षात ठेवा। म्हणून माझी विनंती आहे इथे उभ्या राहिलेल्या सगळ्या टाळकऱ्यांना आता बघा तुम्ही कान बांधलेत तोंड बांधलेत म्हणजे तुम्हाला त्रास होतोय का नाही आणि बरं आता एकदा इथं आल्यानंतर मग उभाच राहावं लागतंय करावंच लागतंय 2 तास म्हणून तुमच्या तकलिफीसाठी थोडं उद्यापासून 8 ते 10 वर जरी तुम्ही हे आणलं तर फार बरं होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा अशी आपल्या सर्वांची चरणी प्रार्थना करतो। सगळे टाळकरी या ठिकाणी आलेले त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो। सगळे मृदंगाचार्य गायक वादक सगळे महाराज मंडळी आमचे आदरणीय श्रीकृष्ण भाऊ मोठे गावकर ते सुद्धा आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत। भलता त्यांचा व्याप आहे पण तरी सुद्धा त्याच्यातून या श्रवणाकरता आणि चिन्मयानंद स्वामी महाराजांच्या दर्शनाकरता म्हणून आवर्जून ते या ठिकाणी उपस्थित झाले। मी आपल्या सगळ्याचं हृदयापासून मनापासून अभिनंदन करतो। सर्वांचीच नावं काय आता घेणं शक्य नाही आणि मला वाटतं तुम्हाला आता मी नावं घ्यावी अशी अपेक्षा बी नसेल काय कारण काय आता इच्छा राहिले काय जळो आता नाव रूप आता काय इच्छा राहिली सगळे त्याच्या पलीकडे गेलेले आहेत। कधीतरी ही मी जी बडबड केली माझं सुद्धा जीवन या बडबडीप्रमाणे व्हावं एवढीच अपेक्षा बाळगतो। सेवेला पूर्णविराम देतो। ज्ञानेश्वर माऊली